सोलापूर शहरामधील दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत प्रभाग 1 ते 26 या भागामध्ये 9 योजनेअंतर्गत कामं झालेली आहेत। यामध्ये दलित वस्ती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वित्त योजना व त्याच पद्धतीने असे अनेक 9 योजनेअंतर्गत सोलापूर शहरामध्ये जे काम झालेले आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि बोगस बिलं करण्याचं काम या ठिकाणी अधिकारी ठेकेदार करण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने आम्ही आरबी देवाण संस्थेच्या वतीने 21/3/2025 रोजी आमरण उपोषणास बसलो होतो। त्यानंतर 26/3/2025 म्हणजे अवघ्या 5 दिवसाच्या कालावधीनंतर आरोग्य अधिकारी मॅडम यांनी येऊन आम्हाला नाही का लेखी स्वरूपात पत्र देऊन की तुम्ही जे उपोषणाला बसलेले आहेत त्याचं आम्ही निवारण करू आणि आयुक्त साहेबांना आम्हाला बोलण्यासाठीही दिलं होतं। तर आजपर्यंत या गोष्टीची अजून चौकशी झालेली नाही व जे चौकशी अधिकारी जे नेमण्यात आले होते ते कोळी मॅडम म्हणून जे आहेत तर त्यांच्याकडून त्याने जे पत्र व्यवहार करतात, अधिकारी लोक त्यांना माहिती व्यवस्थित पुरवत नाहीत। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे की अधिकारी, ठेकेदार आणि यांचं संगनमत कसं आहे। त्याच पद्धतीने आम्ही आज रोजी आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जे आम्हाला लेखी स्वरूपात म्हणणं दिलं होतं ते त्वरित याचं 15 दिवसाच्या आत ह्याची विल्हेवाट लावून जे संबंधितांकडून सगळी माहिती घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जे संबंधित आहेत त्यांना निलंबितांची कारवाई करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं आज रोजी आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे। अन्यथा जर 15 दिवसाच्या आत जर ही कारवाई नाही झाली तर आम्ही परत एकदा जे स्थगित केलेले जे उपोषण होतं ते परत आम्ही चालू करण्यात येईल। आणि जर आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना काय झालं तर याला सर्व अधिकारी हे जबाबदार राहतील आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे मी आयुक्त साहेबांना आम्ही आता सांगितलेलं आहे की जर कारवाई न करण्यात आली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आणि आमचा जीव गेल्याशिवाय आम्ही उपोषण माघारी घेणार नाही या ठिकाणी असा इशारा देतो।